नमस्कार. ह्या सिरीजमधील काही कलाकार जे बदलण्यात आले आहेत त्यांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणामुळे ही सिरीज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच कारणास्तव आम्ही काही नवीन हरहुन्नरी कलाकारांना संधी दिली आहे. आजवर तुम्ही 10th क्लास डायरीज या सिरीजला जसा उदंड प्रतिसाद दिलात आणि त्यातील कलाकारांवर जसं प्रेम केलत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे देवगिरी प्रोडक्शनकडून मनस्वी आभार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 11th क्लास डायरीजला सुद्धा तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल आणि ह्या सीझनमधील नवीन कलाकारांना सुद्धा तितकंच प्रेम द्याल. धन्यवाद. तुला लय महागात पडन गावरे. तुम्ही आमची तोंड काळी केली ना, आम्ही तुमची करणार.
संकेत मी आली. आता तुला जो नडेल त्याला माझ्याकडून अशीच पडेल. चल. जोराची लागली ना? नाही म्हटलं मी खाल्ली ना तिच्या हातची, त्याच अनुभवावरनं बोलतोय. पण मला ही कळ ना, मधूनच कशी काय टपकली? अरे प्राजू कशी काय आली मधी? मला काय माहित. हा ना, मी पण तोच विचार करतोय. हा आणि मी पण तोच. यांचं काय चालू झालं रे आता? तोच मी पण विचार करतोय. हो बाजूला. तर तुझं काय चालू झालं? आम्ही पण तोच विचार करतोय. इथं अख्ख्या कॉलेज पुढे माझी इज्जत गेली आणि तुम्हाला फालतुरी सुचते वय. प्रिन्सिपल मॅडमने बोलावले. आयला डायरेक्ट प्रिन्सिपल. गौरव भाऊ, प्रिन्सिपल सोबत सेटिंग नाही लावली राव. मी पण तोच विचार करतोय. असं काय बघताय? चला. मग या आता काय होणार? अब जो भी होगा मंजूर है प्रिंसिपल होगा. आहे घाल्या इथं मॅटर काय झालंय आणि काय फिल्म मिळाले मारते रे. त्या संख्याची काय अवस्था झाली असं आता? रॅगिंगला आपल्या कॉलेजमध्ये मनाई आहे हे माहीत आहे ना तुम्हाला? नाही मॅडम. काय रे माहित नाही का तुला? हो माहिती आहे सर. मग अरे याच वर्षी तुम्ही कॉलेजमध्ये आला की लगेच हे तुमचे उद्योग सुरू झाले. आई वडिलांनी कष्ट करून मेहनत करून याचसाठी पाठवलं का? हो मॅडम. 2 दिवसांसाठी रस तिकीट करते तुम्हाला. हो मॅडम, नको नको, रस तिकीट नको. मी परत करणार नाही. आई शपथ परत करणार नाही मॅडम. खरं मॅडम, खरं सॉरी, परत नाही करणार. परत करणार नाही मॅडम. तुम्ही यांचं काय ऐकू नका. मी चांगलं ओळखतो यांना. हा तर माझ्या क्लासचा विद्यार्थी आहे. पूर्वीपासून मी याला ओळखतो. हे लोक असंच करणार. तुम्ही काहीतरी ऍक्शन मॅडम घ्या त्यांच्याविषयी. नाही यांच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे मॅडम. पुढच्या 2 दिवसात कॉलेजच्या आवारात जर आसपास दिसलात तरी 1 महिन्यांची शिक्षा केली जाईल तुम्हाला. हो नको मॅडम. मॅडम खरंच सॉरी, खरंच सॉरी. गप्प बसा, निघा आता. नको मॅडम, खरंच सॉरी. परत नाही होणार अशी चूक. खरंच सर, सांगा ना सर. अरे निघा म्हणलं ना मॅडम. चला चला या. चालेल, राघवच्या प्रिन्सिपल समोर लय चबर चबर करत होता. हे मॅडम म्हणल्या घरी जायचं. घरी इकडं नाही, इकडं जायचं. इकडं चला निघायचं. गेटाच्या बाहेर पडायचं आणि तिथनं जायचं. आता तू आम्हाला शिकवणार वय? तुझ्या लावायचं नाही. हे पप्पू, आपलं इथं मॅटर करून काय आमचं कॉलेजच्या बाहेर जायचं नाही. यांना बघू नंतर आपण. चल. आणि जास्त उडू नका, नाहीतर हवेतच पंख छाटीन. धापकन जमीन आपल्याला. हे छाटे, पंख छाटे. फक्त डायलॉग मारून काय होत नाही. दम पाहिजे, दम. मी डायलॉग पण मारतो आणि अजून बरंच काय काय मारतो. चाल नक्की. थँक्यू मॅडम. थँक्स टू बोथ ऑफ यू. तुम्ही हिंमत करून आपल्या कॉलेजमध्ये घडणाऱ्या रॅगिंगच्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली म्हणून मला हा प्रकार समजला. आजकाल देशामध्ये बऱ्याच मुलांचे जीव या रॅगिंगमुळे गेलेले आहेत म्हणून कठोर कायदे केले गेले. पण अशा मुलांना या कायद्याची भीतीच राहिलेली नाही. मॅम, माझे घरचे मला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. त्यांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. त्यांना मला खूप शिकवायचं आहे. पण ही मुलं काही ना काही कारण काढून मला त्रास देत आहेत. आता नाही देणार. ह्याला पप्पाचा माज झिरावलाच पाहिजे. लय डोक्यावर चढायला लागलाय. त्या पप्पाच्या ऐवजी ना त्या गौऱ्याचा माज जिरवायला पाहिजे. सिनियर आहे ना, आहे घाला देऊ. अरे प्राजक्तासारखी डॅशिंग मैत्रीण तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरतो? काही नाही करणार ते तुला. जा तुम्ही आता वर्गात. हो मॅडम. चल संकेत.
अण्णा असा मधू, चल संकेत. बस. संकेत, कसा आहेस तू? राजूजी. जी नाही, फक्त प्राजू म्हण. परक्या माणसांच्या नावापुढे जीच लावतात, प्राजूजी. आणि त्याची काळजी करायची काही बी गरज नाही. त्याची काळजी करायला मी आहे, त्याची मधू. हो, मग त्याचं तोंड काळं करत होते तेव्हा कुठे होतीस तू? मी जर वेळेवर आले नसते तर त्याचं पूर्ण तोंड काळं करून अख्ख्या कॉलेज समोर धिंड काढली असती त्याची, आणि माझ्या संकेतची लाज गेली असती. हो का? मग 6 महिन्यापूर्वी संकेत का तुला आठवला नाही? का सोडून गेलीस त्याला तू? ते मी तुला का सांगू? संकेत, आपण लेक्चर संपल्यावर बोलू. मी बाजूच्याच वर्गात आहे. हं? तिथेच राहा, इथे येऊ पण नकोस. मला काय वाटतंय मॅडम, पोलिसांमध्ये जर आपण तक्रार केली तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चपराकही बसेल आणि पुन्हा कोणी रॅगिंग करण्याचा प्रयत्नही करणार नाही. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण याने आपल्या कॉलेजची प्रतिमा खराब होईल. सध्या रस्टिकेट केलं आहे तेच पुरेसं आहे. तुम्ही एक काम करा, प्रत्येक क्लासमध्ये ही न्यूज जाऊ द्या. बरोबर आहे मॅडम तुमचं, पण आपण ही ॲक्शन घेतली तर आपल्या कॉलेजमध्ये वाईट प्रवृत्तींना वेळीच ठेचलं जाईल. आणि आपलं कॉलेज विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असं मॅडम चांगला मेसेज समाजात जाईल, आणि त्यामुळे आपल्या कॉलेजची प्रतिमा उंचावण्यास आणखी मदतच होईल, म्हणजे असं आम्हाला तरी वाटतं मॅडम. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण यापुढे अशी घटना घडली तर आपण पोलिसात तक्रार करू. मधू, मधू ऐक ना. अगं तू बोलत का नाहीये? संकेत, गप चल. अगं पण आपण लेक्चर सोडून का चाललोय? गप चल म्हटलं ना. अगं पण मधू. ए चल आवर लवकर. काय राहिले का बघ. संकेत कुठे? गेला घरी तो. त्याला मध्ये घेऊन गेली. मधू, कुठं घेऊन आलीस मला? संकेत, तुला तिथे त्रास होत होता म्हणून इथे आणलं तुला. अगं मी केला असता त्रास सहन. तू केला असतास, पण मला नसतं सहन झालं.
हा प्राजूजी आले ना तिथं, म्हणून तू आणलंस ना मला इथं. अगं मला त्यांच्यावर बोलायचं होतं, त्यांना विचारायचं होतं. काय बोलायचं होतं आणि काय विचारायचं होतं तुला? 6 महिने ती तुला सोडून गेली तेव्हा नाही तिला आठवण आली का? मग आता तू का तिचा विचार करतोयस? अगं तसं नाहीये मधू. मग कसं आहे संकेत? तुझी अवस्था काय होती माहितीये ना तुला? अरे तुला कशाची सूद नव्हती, तेव्हा तुला फक्त आम्हीच धीर दिलाय आणि त्या परिस्थितीतून आम्ही सगळ्यांनी तुला बाहेर काढले. मी, सर, आम्ही दोघांनी मिळून तुझा अभ्यास घेतला म्हणून तू पास झालास. अरे काय काय केलंय मी तुझ्यासाठी, तरीही तुला त्या प्राजूकडे जायचंय. मधू मला काहीच कळत नाहीये, माझं ना डोकं बधीर व्हायला लागले. तू जा, प्लीज जा. कशाला? मी इथून गेले म्हणजे तू त्या प्राजूकडे जायला रिकामा? आणि तू जर आता तिच्याकडे गेलास ना तर मी हेच समजेन की तुला माझी किंमत नाहीये. अगं मी नाही जाणार कुठं, पण प्लीज तू जा जा. असा काय गुन्हा देवा सांज मी केला, परीक्षा घेतल्या विना नापास तू केला. काय होत, कसं होत, काय होत, कसं होत, दुःख पिळवत काळ झाला तेव्हा कसं होत. काय होत, कसं होत, दुःख